मिठी रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णवला आता गुंडांनी डांबून ठेवलेलं असतं. वल्लरीच्या सांगण्यावरच त्या गुंडांनी एवढी मजल गाठलेली असते. त्यातच आता अर्णव हा शुद्धीवर येतो. त्यांना पाहतो तर ते गुंड मस्त दारू पीत बसलेले असतात. त्यातच आता त्या गुंडांची बडबड सुरू असते. तर आता अर्णव सरळ त्यांना सगळं स्पष्ट विचारतो की मला इथे का आणलेलं आहे, मला सोडवा, मला इथून जायचं आहे. पण तरीसुद्धा आता त्याला काही केल्यास सोडवायला ते तयार नसतात. ते सरळ म्हणतात की तुमची ही शिक्षा आहे, तुम्हाला ती सहन करावी लागेल. तुम्हाला शांत बसायला सांगितलं आहे तर शांत बसा, उगाचे ना बडबड करू नका, मी तुम्हाला आधीच सांगतो, असंही आता म्हटलं जातं. म्हणजे मला फक्त इथे शांत बसण्यासाठी आणलंय का? कोणाच्या सांगण्यावर ना काय चाललं आहे हे मला जरा समजेल का? नक्की काय गडबड आहे ती? पण आता कोणाच्याही सांगण्यावर ना काय करतोय आम्ही हे तुला कशाला जाणून घ्यायचंय? बस ना शांत बस, तुला कशाला इतकी बडबड ऐकून घ्यायची आहे, असंही आता विचारलं जातं. ज्यावेळेला एवढ्या सगळ्या गोष्टी आता तो विचारत असतो ना, ते अर्णवला गुंड बोलतात की तुला शांत राहावं लागेल आणि गुपचूपपणे आमचं सगळं काही बोलणं ऐकून घ्यावं लागेल, तुझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही आहे. आणि असं बोलूनच आता मात्र ते गुंड जे आहेत ते अर्णवला ओरडत असतात आणि अर्णवला शांत बसायला सांगतात आणि स्वतः मात्र बिअर पीत असतात. इकडे आता अजूनही अर्णव घरी आलेला नसतो, म्हणून आकाशची खूप जास्त गडबड होत असते. वल्लरीला तो विचारतो. वल्लरी म्हणते काय तो काय लहान मुलगा आहे का? मग आता आकाशला राग येतो वल्लरीच्या बोलण्याचा. तो आता तिकडनं निघून जातो आणि ईश्वरीकडे जाऊन ईश्वरीला विचारतो की काय झालं आहे, सगळं ओके तर आहे ना? अर्णवचा काही तपास लागला का? अर्णव कुठे आहे काही कळलं का? नाही ना, अर्णव कुठे आहे काहीच कळलेलं नाही आहे. म्हणूनच तर मी म्हणते आहे की मलाच कळत नाही आहे की ते कुठे गेले असतील. मग मी आता त्यांना शोधायचा प्रयत्न करते, बघूया ते कधी सापडतात ते. मग आता आकाश म्हणतो मीही प्रयत्न करतोय, तूही प्रयत्न कर. इकडे मात्र आता ईश्वरीच्या फोनवर शिर्केंचा कॉल आलेला असतो, कारण शिर्केंना ती कंटिन्यू कॉल करायचा प्रयत्न करत असते. मग आता शिर्केंनी स्वतःहूनच कॉल केलेला असतो, कारण ईश्वरीला खूप जास्त अर्णवची काळजी वाटत असते. देवाकडे हात जोडून उभी असतानाच कॉल आल्यामुळे ईश्वरी लगेच शिर्केंचा कॉल उचलते आणि शिर्केंना म्हणत असते की काय तुमचं चाललंय काय नेमकं, मला ते तरी सांगा. अहो तुम्हाला किती कॉल करायचा प्रयत्न केला पण तुम्ही कॉल रिसीव्ह करतच नव्हतात. ते काय ना मॅडम, मी मीटिंगमध्ये होतो म्हणूनच नाही उचलला कॉल, असंही आता शिर्के म्हणत असतात. मग शिर्केंना अर्णवबद्दल विचारलं जातं. अर्णव सर कुठे आहेत, काही माहिती आहे का? काय अर्णव सर अजून घरी आले नाही आहेत का, असं शिर्के म्हणतात. मग तुम्हाला माहिती आहेत का ते कुठे गेलेत? अजूनही ते घरी आलेले नाही आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते, त्यांचा कॉलही लागत नाही आहे, म्हणून मी तुम्हाला विचारलं. मग आता शिर्के म्हणत असतात की ना ते घरी यायला हवे होते, पण ते गेले कुठे हे तर मला सांगा. मग ते धुमा यांना शोधायला गेले आहेत. हे आता शिर्केकडनं जेव्हा ईश्वरीला समजतं तेव्हा ईश्वरीचं डोकं खूप जास्त खराब होतं. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय आहे, तुम्ही मला आधी का नाही सांगितली ही गोष्ट? म्हणजे ते धुमायला शोधायला गेलेत आणि ते सुद्धा एकटे. मला एक काम करा, त्यांचं लोकेशन पाठवा, मला जेव्हा लोकेशन भेटेल ना तेव्हाच माझं आता चित्त थाऱ्यावर येईल. तुम्हाला हे सगळं मला सांगायला काय झालं होतं? त्याच वेळेला खरं तर ना मला नाही सांगायचं असं सांगितलं होतं, म्हणूनच तर मी तुम्हाला नाही सांगितलं, खरंच सॉरी त्यासाठी, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र म्हणत असते की ठीक आहे, पण आता तुम्ही मला जे सांगितलं आहे ते इतर कोणालाही सांगू नका, आमच्या घरात ही गोष्ट कोणालाही कळायला नको, असं देखील आता ईश्वरी जी आहे ती आता सांगत असते. ईश्वरी जेव्हा शिर्केंना असं बोलते तेव्हा ती फोन ठेवते. तिला आता धुमाळपासून कसं वाचवायचं अर्णवला हे कळत नसतं, कारण धुमाळ हा एकदमच डोक्याने बधीर माणूस आहे, कारण तिलासुद्धा कशी हालत करून ठेवली होती हे सगळ्या गोष्टी तिला चांगल्याच आठवत होत्या आणि म्हणूनच ती आता विचार करत होती. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की हे वकिलांकडनं जे पेपर बनवून घेतलेले असतात ते पेपर ती एकटक बघत असते, कारण आता त्या पेपरमध्येच तिला सगळी माहिती भेटणार असते आणि यासाठी तिची गडबड गोंधळ सुरू असतो. जेव्हा आता ती पेपर वाचत असते ना तेवढ्यातच मामी तिथे येतात. मामीनी अंजलीच्या हातामध्ये पेपर पाहिलेले असतात, म्हणूनच मामी आता विचारत असतात की काय चाललंय अंजली, काय करतेस? मग आता काही नाही, वकिलांनी पेपर जे बनवून दिले आहेत तेच बघत होते. अगं अर्णव तर नव्हता, पण त्या ईश्वरीचं
अर्णवचं बरोबर या सगळ्याकडे लक्ष होतं. तुला माहिती आहे का, वकिलांना जेव्हा मी पॉईंट सांगत होते तेव्हा वकील आणि मी बोलत असताना मुद्दामून ना ईश्वरी तिथे उभी होती, जेणेकरून ईश्वरीला सुद्धा ना सगळ्या काही गोष्टी ऐकायच्या होत्या की काय आमच्यामध्ये बोलणं होतं, काय घडतंय हे सगळं काही. म्हणजे तिला ते अर्णवचे कान भरायला तेवढं मोकळं ना, त्यासाठी हे सगळं काही ती करत होती. पण मीही ऐकून आहे, मला काही फरक पडत नाही, मला जे प्रॉपर्टीचं माझ्या हिस्स्याचं आहे ते मिळायलाच हवं आणि त्याच वेळेला तू जे काही करतेस ती योग्य करतेस असं बोलून उगाचच ना इकडे मात्र वल्लरी सपोर्ट करत असते अंजलीला. अंजली मात्र आता खूपच जास्त खुश झालेली असते. अंजलीला काय फक्त पैसाच हवा असतो. पैसा जर आता तिला भेटला आहे म्हटल्यावर ती तर आता त्या अर्थानं खुशच असते, कारण तिने स्वतःसाठी आता हा लढवायचं असं ठरवलेलं होतं आणि म्हणूनच तर तिने आता त्यांशी बोलून वगैरे हे पेपर्स वगैरे सगळं काही बनवून घेतलेले असतात. पेपर्स वगैरे तर आता बनवून तिच्या हातात आलेलेच असतात. त्यामुळे आता तिला ओढ असते ती उद्याच्या दिवसाची, कधी आता ह्या पेपरवर एकदाच्या सह्या होतात आणि आपली प्रॉपर्टी अर्धी होते असं तिला झालेलं होतं. अर्णव मात्र आता ह्या दारू पिणाऱ्या गुंडांना आता चांगलंच उत्तर देत म्हणत असतो की काय चाललंय तुमचं, मला इथून सोडवा. पण अरे आम्ही काय मूर्ख आहे का तुला सोडवायला, आम्ही उगाच आलो आहे का इथपर्यंत, आम्ही काहीतरी केलं आहे म्हणूनच तर ना. आता अर्णवला शोधत ईश्वरी त्या लोकेशनने नीट पोचत असते. ईश्वरी आता जेव्हा शोधत असते ना तेव्हा मात्र आता ईश्वरीला कळत नसतं की काय करावं, तरीसुद्धा आता ती इकडे तिकडे शोधायचा प्रयत्न करत असते. जेव्हा आता सगळीकडे शोधायचा ती प्रयत्न करते ना तेव्हा मात्र आता ती विचार करत असते की अर्णव सरांना देवा काही होऊ दे नको, सगळं काही व्यवस्थित होऊ दे, कारण तिला आता अर्णवची खूप जास्त काळजी वाटत होती. इकडे आता वल्लरीने त्या गुंडांना कॉल केलेला असतो आणि गुंडांना सांगितलेलं असतं की तुम्हाला सांगितलेलं काम नीट करा. तर ते गुंड म्हणत असतात की हो आम्ही आमचं काम नीट करतोय मॅडम, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आमच्यावर जबाबदारी दिली म्हटल्यावर ते काम चोख करायची जबाबदारीसुद्धा आमचीच आहे, आम्ही व्यवस्थितपणे सगळं काही मॅनेज करू असंही आता सांगितलेलं असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा वल्लरी म्हणत असते की ठीक आहे, ठेवा तुमच्यापर्यंत जसा लक्ष ठेवता येईल तसा, ठीक आहे असं बोलूनच आता मात्र वकिलांना सुद्धा कॉन्टॅक्ट केलेला असतो. वकिलांना ती प्रॉपर्टीबद्दल विचारते, म्हणजे मी गार्डियन्स आहे मग मला काही भेटू शकतं का, पण ते नाही असं म्हणतात, पण जर चुकीच्या मार्गाने गेलं तर काहीतरी होऊ शकतं असं देखील सांगितलेलं असतं. मग आता ती म्हणते की मी कुठे कायदा पाळणारी आहे, मला काही कायद्याशी घेणं देणं नसतं, मला माझं काम होण्याशी मतलब आहे असं देखील ती आता त्यांना सांगत असते. दुसरीकडे अर्णवला जिथे बांधून ठेवलेलं असतं तिथून अर्णव स्वतःला सोडवायचा, स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या पायाला वगैरे बांधून ठेवलेलं असतं आणि म्हणूनच तिथे एक सुरा त्याला दिसतो. त्या सुरानेच त्याला आता स्वतःला सोडवून घ्यायचं असतं आणि त्यासाठी तो स्वतःची सुटका करण्यासाठी वाटेल ते करत असतो. पण तेवढ्यातच ना ते गुंड जे असतात ते तिथे येतात आणि अर्णवला रंगेहात पकडतात. अर्णवला म्हणतात की तुला काय वाटलं आमचं लक्ष नाही आहे का, अरे आम्ही बरोबर तुझ्यावर लक्ष देऊन आहोत, तू काय करतोयस काय नाही ना ह्या बरोबर गोष्टी बघतोय, तुला काय वाटलं आम्ही इथून तुला बाहेर पडायला देऊ, नाही हा तुझा गैरसमज आहे, तुला आम्ही इथून कुठेही बाहेर पडू देणार नाही असं देखील आता त्याला म्हटलं जातं. आणि त्यामुळे ना आता तो गप्पपणेच तिथे बसलेला असतो. तर आता ह्या गुंडाला ना कळत नसतं की काय करावं. इकडे आता ईश्वरीला अर्णवचा फोन भेटलेला असतो, त्यामुळे ईश्वरी विचार करते की इथेच कुठेतरी अर्णव सर असेल, पण आता अर्णव सर इथे असले तरीसुद्धा आपल्याला अर्णव सरांपर्यंत पोचायचं आहे. तिथे एक दार दिसतो तिला आणि मग अर्णव सरांना इथेच ठेवलेलं असेल असं देखील ईश्वरीला आता वाटू लागतं. मग ईश्वरी म्हणते तिथे तर गुंड असतील, मग त्या गुंडांना मी कसं सामोरे जाऊ असाच विचार ती आता करत असते. पण हळूच का होईना त्या रूमच्या आतमध्ये जाऊन बघायचा प्रयत्न करते की इथेच अर्णवला ठेवलं आहे का. जेव्हा आता ती तिथे जाते ना तेव्हा मात्र ती वाकून बघते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की इथे अर्णव आहे, पण तिथे काही 2 गुंडसुद्धा असतात. आता त्या गुंडांना बघून ईश्वरी विचार करते की काय करू आता, या गुंडांना कसं वेडं बनवायचं असाच विचार ना तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि म्हणूनच मग ती आता विचार करते की चला आपण आता असंच काहीसं करूया. मग ती आता बाहेर जाते. जशी ती आता बाहेर जाते तशी मुद्दामून अर्णव सर करून ओरडू लागते, जेणेकरून बाहेर कोणीतरी आला आहे म्हटल्यावर ही लोक बाहेरच येतील असाही विचार आता सुरू असतो. आणि जेव्हा हा विचार ती लोक करतात ना तेव्हा मात्र आता ती लोक विचार करतात की बाहेर कोण मुलगी आली असेल आणि आपण जाऊन पटकन बघूया की कोण मुलगी आली आहे ते. मग आता बाहेर मुलगी कोण आली हे बघण्यासाठी ते दोघंही जण जायचं ठरवतात. दोघंही जण जेव्हा बाहेर जायचं ठरवतात ना तेव्हा मात्र आता
अर्णवला कळलेलं असतं की ईश्वरी आलेली आहे, म्हणून अर्णव आता विचार करतो की या मुलीला इथे यायची काय गरज होती. आता हिचा जीव धोक्यात टाकून ही इथे आलेली आहे. मग आता तीही विचार करते की नाही, काही झालं तरीसुद्धा आता यांचं रक्षण करायला हवं. मग आता अर्णवची जुस्ती वर खाली जीव होत असतो, पण तेवढ्यातच ना त्या गुंडाला दिसतं की अर्णवचा जीव वर खाली होतोय. म्हणून ते गुंड ना अर्णवच्या नाकाला पुन्हा एकदा तो स्प्रे लावतात, रुमाल लावतात आणि तो रुमाल लावल्यामुळे अर्णव जो आहे तो बेशुद्ध पडतो. अर्णव जसा आता बेशुद्ध पडतो ना, तसं मात्र आता ते तिकडनं बाहेर पडतात, कारण त्यांना आता बाहेर जाऊन बघायचं असतं की आपल्याला नेमकं हाक तरी कोण मारतंय. आणि तेच बघण्यासाठी आता दोघंही जण बाहेर जातात. जेव्हा दोघंही जण बाहेर जातात ना, तेव्हा त्यांचं लक्ष असतं बाहेर कोण आहे त्याकडे. पण आता इथे अर्णवला जास्त फडफड करत असतो, म्हणूनच आता त्याच्या तोंडाला तो रुमाल लावल्यामुळे आता अर्णव जो आहे तो बेशुद्ध पडत असतो. मग दुसरीकडे आता ईश्वरी अर्णव सर असं बोलत असते. जसे तिला ते गुंड बाहेर येताना दिसतात ना, तशी ईश्वरी तिकडनं पळ काढते, जेणेकरून गुंड तिचा पाठलाग करतील आणि गुंडांना ती चकवा देऊन अर्णवपर्यंत पोचेल. आज तिचा त्यामागचा उद्दिष्ट असतो. म्हणून आता ते गुंड जेव्हा येतात तेव्हा ती दुसरीकडे जाते आणि मग ते गुंड इकडे तिकडे बघून तिच्या मागे फिरायला जातात. मग आता नेमकी ही कोण असेल, काय असेल असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. त्यांना माहिती नसतं की ही अर्णवची बायको आहे. मग ईश्वरी तिथे असणाऱ्या एका पत्र्यामागे लपून बसते आणि बघते तर काय, ते दोघंही जण गेलेले आहेत. तोपर्यंत अर्णवची सुटका आपण करून घेऊया असाही विचार आता ईश्वरी करू लागते. म्हणून ईश्वरी आता तिकडे गुंड नसताना लगेचच त्या रूममध्ये जाते आणि अर्णवला सोडवायचा प्रयत्न करत असते. अर्णव मात्र आता बेशुद्ध अवस्थेत असतो, कारण अर्णवला तो स्प्रे मारलेला असतो ना, त्यामुळे अर्णव काहीच करू शकत नसतो. पण दुसरीकडे मात्र आता ईश्वरी अर्णवला सोडवायचा प्रयत्न करत असते. अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तुम्हाला काय होतंय, उठा ना. मग आणि तुम्ही इथपर्यंत आलात, मला का सांगितलं नाही? तुम्हाला माहिती आहे ना तो श्रीकांत धुमाळ कसा आहे. मग इकडे अर्णव म्हणतो, मी तुझ्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे, तुझ्यावर त्याने हल्ला केला आणि याचा सगळ्याचा सोक्षमोक्ष मला लावायचा होता आणि यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णव त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे. आपल्याला निर्दोष सोडवण्यासाठी, आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी हा इतका त्याचा जीव बेटाकुटीला आणून आपल्यासाठी मरतोय. मग आता ईश्वरी विचार करते की जास्त वेळ चालणार नाही ते बोलत बसून, आपल्याला ते गुंड यायच्या आधी इकडनं निघायला हवं. आणि म्हणूनच ईश्वरी अर्णवला कसं बसं सोडवते आणि तिच्या खांद्यावरती त्याचा हात टाकते आणि तिकडनं त्याला घेऊन जायचा प्रयत्न करत असते, कारण तिलाही माहिती आहे की ती जास्त वेळ इथे राहिली तर ते गुंड परत येतील आणि अर्णवला बांधून ठेवतील, सोबत आता ईश्वरीला सुद्धा. म्हणूनच आता ती त्या संधीचं सोनं करत अर्णवचा हात आपल्या खांद्यावर टाकते आणि अर्णवला हळूच का होईना बाहेर घेऊन येते. आता ते गुंड जे आहेत ना, ते मात्र इकडे तिकडे ईश्वरीला शोधत असतात. त्यांना आता ईश्वरीने चांगलाच गुंगारा दिलेला असतो, त्यामुळे ईश्वरीच्या मागे नुसते ते पळत असतात. पण त्यांना माहिती नसतं की ईश्वरीने इथे ऑलरेडी बाहेर त्या अर्णवला काढलेलं आहे. तर दुसरीकडे वल्लरीचा फोन आलेला असतो आणि कुठपर्यंत चालली आहे सेवा पाणी, व्यवस्थित सगळं चाललंय ना? हो हो मॅडम, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित चालू आहे. फक्त ना आम्हाला इथे का मुलीचा आवाज आला, कोण मुलगी, काय मुलगी असं वल्लरी विचारते. त्यावर ते म्हणतात की इथे एक मुलगी येऊन अर्णव सर करत होती, मग आम्ही त्या मुलीच्याच मागे आलेलो आहोत. आता ते गुंड बोलत असतात. त्यावर अर्णव सर म्हटल्यावर ईश्वरीच तिथे गेली असेल हे आता वल्लरीला समजतं. वल्लरी म्हणते, अरे मूर्खांनो, तुम्हाला काही कळतंय का? ती त्याची बायको आहे ईश्वरी, ती आता त्याला सोडवत असेल. जा, तुम्ही कुठे आहात? अहो ते आम्ही मुलीच्याच मागे आलो होतो. अरे मग जिथे अर्णव आहे तिथे जा, तोपर्यंत बघा, जा ती मुलीने ठेवलं आहे का त्या अर्णवला, असं बोलून आता ओरडू लागते वल्लरी. वल्लरीला ते म्हणतात की मॅडम तुम्ही काळजी करू नका, जो तिथेच बांधलेला असणार आहे त्याला कोणी तिकडनं हलवणार नाही, हा माझा वादा आहे, असंही आता काहीसं तो गुंड वल्लरीला बोलत असतो. वल्लरी म्हणते ठीक आहे, आधी जाऊन बघतं, आणि असं बोलून वल्लरीने आता फोन कट केलेला असतो. आता ते गुंड जे आहेत ते म्हणत असतात की चला आपल्याला जायला हवं त्या लोकेशनला जिथे आपण अर्णवला ठेवलं आहे. अर्णवला आता ईश्वरी घेऊन बाहेर पडलेली असते. ईश्वरी जेव्हा अर्णवला घेऊन बाहेर पडते तेव्हा अर्णवला स्वतःचं सावरता येत नसतं, पण ईश्वरीने आता त्याला हळूच का होईना सावरून घेतलेलं असतं. मग आता ईश्वरी रिक्षाची वाट बघत असते, कारण ईश्वरीला रिक्षा पकडून लगेचच तिकडनं अर्णवला घेऊन जायचं असतं. तेवढ्यातच एक रिक्षा येते, त्या रिक्षावाल्याला ईश्वरी थांबवते, अर्णवला व्यवस्थित बसवते आणि त्यानंतर ती स्वतःही बसते. अर्णवला नेमकं काय झालंय असं हा रिक्षावाला सुद्धा विचारतो.
ईश्वरी सांगत असते की काय हा माणूस आहे, हा अजून झोपलाय, उठा ना उठा. आणि आता ईश्वरी त्याला उठवायचा प्रयत्न करत असते. मग ईश्वरी समोर बसलेल्या रिक्षावाल्याला विचारते, तुमच्याकडे पाणी आहे का? आणि मग तो रिक्षावाला म्हणतो की हो आहे ना. मग रिक्षावाल्याकडे पाण्याची बॉटल असते. ईश्वरी मात्र आता अर्णवची नक्कल करत असते. ह्यांना तर काही समजतच नाही, ह्यांना फक्त स्वतःचंच ते खरं वाटतं. मागे मला बोलत होते की तू एकटी जात जाऊ नको, स्वतः पण एकटेच गेली ना, तरी जाताना मी ह्यांना विचारत होते की कुठे जात आहेत. तेव्हा मला म्हटले की मी गार्डनला जातो, येतेस का माझ्यासोबत? जर तेव्हाच मला घेऊन गेले असते तर आज हा दिवस त्यांना बघायला लागला नसता, असंही आता ईश्वरी बोलत असते. त्याच वेळेला ईश्वरी त्या रिक्षावाल्याकडनं पाण्याची बॉटल घेते आणि अर्णवला पाणी पाजायचा प्रयत्न करते. पण अर्णव हा बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे अर्णव काही पाणी वगैरे पित नाही. मग आता ईश्वरी अर्णवच्या डोळ्यावर पाणी मारायचं ठरवते. ईश्वरी जेव्हा अर्णवच्या डोळ्यावर पाणी मारत असते ना, तेव्हा कुठे जाऊन ईश्वरीने पाणी मारल्यावर अर्णवचे डोळे जे आहेत ते थोडे थोडे उघडलेले असतात. मग जेव्हा ईश्वरी डोळे उघडते तेव्हा ईश्वरी म्हणत असते की काय झाले? मग आता अर्णव म्हणतो हे काय, मी इथे कुठे? मग आता ईश्वरी म्हणते हे काय, आपण मस्त फिरतोय ना रिक्षात ना, तुम्हाला कुठे काय पडले? तुम्ही तर जाऊन त्या गुंडांबरोबर अडकल्या होतात त्या रूममध्ये. मग ईश्वरीला अर्णव म्हणतो पण मी रिक्षात कसं काय? अर्णवला ईश्वरी सांगते की त्या गुंडांच्या तावडीत होतात ना, तिथून तुमची सुटका मी केली आहे आणि तुम्हाला आता मी घेऊन घरी चालली आहे. अर्णव म्हणतो तू तिथे कशाला आली होतीस, का आली होतीस? तुला मी म्हटलं आहे ना घरात निघायचं नाही, मग का आली होतीस तू? तुझ्या जीवाशी का खेळ करते? तुला ऑलरेडी माहिती आहे की तुला त्यांनी काय केलेलं आहे, मग तू या गोष्टी कशा काय विसरू शकतेस? असं देखील अर्णव आता ईश्वरीवर ओरडून ओरडून बोलत असतो. त्यावर ईश्वरी मात्र म्हणत असते की नाही, मी तुम्हाला सांगते ना, ऐका ना, मला काय म्हणायचं आहे ते. पण आता अर्णव ऐकायच्या तयारीत नसतो. ईश्वरी म्हणते झाला ह्यांचा परत तो पॉवर मूड ऑन झाला. मी तरी विचार करते की हा माणूस अजून का नाही पॉवर झाला तर फायनली. तुम्हाला जाताना कळलं नाही का की मला एकदा सांगून जावं? तुम्हाला माहिती आहे तो श्रीकांत धुमाळ कसा आहे, त्याने माझी अवस्था कशी केली होती, तरीसुद्धा तुम्हाला इतका कॉन्फिडन्स, तुम्ही तिथे गेलात, मग तुम्हाला किडनॅप केलं गेलं, कसं बसं तुम्हाला तिथून मी सोडवलं आहे आणि आता घरी घेऊन जाते. अर्णव आता काहीच बोलत नाही, कारण अर्णवला कळलेलं असतं की त्याची खूप जास्त चूक झालेली आहे. दुसरीकडे आता वल्लरी तिच्या रूममध्ये असते. वल्लरी इकडे तिकडे फेऱ्या मारत असते. वल्लरीच्या मनात तेच चालू असतं की काही झालं तरी अंजलीला प्रॉपर्टी हडप करायला द्यायची नाही. मग आता ते गुंड असतात, वल्लरीने ज्यांना कामाला लावलेलं असतं ते गुंड आता लोकेशनला येऊन पोहोचतात जिथे त्यांनी अर्णवला बांधून ठेवलेलं होतं. अर्णवच्या जागेवर तेव्हा जे येतात तेव्हा अर्णव त्यांना खुर्चीवर दिसत नाही. मग अर्णव निसटला आहे ही गोष्ट त्यांना कळते. मग आता तो म्हणतो की तूच फोन करून सांग, कारण मला भीती वाटते मॅडमची. मग आता तो लांब केसांवाला मुलगा जो असतो तो आता वल्लरीला फोन करतो आणि वल्लरीला सांगू लागतो की मॅडम, अर्णव काय झाले बोलतोयस का? अर्णव सर इथे नाही आहेत, ते निसटले आहेत, असं देखील आता वल्लरीला समजतं. वल्लरीला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा वल्लरीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. वल्लरी म्हणत असते की तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलं आहे ते? तुम्ही खूप जास्त चुकीचं केलं आहे, असं करायला तुम्ही नको होतं, असं देखील आता इकडे म्हटलं जात असतं. आणि त्याच वेळेला वल्लरी आता त्यांच्यावर संतापलेली असते. तुम्ही तर माती खाल्लेली आहे, आता तुम्ही तोंडही दाखवू नका मला, असं देखील वल्लरी त्या गुंडांना म्हणू लागते. वल्लरी जेव्हा त्या गुंडांना असं म्हणते तेव्हा मात्र आता ते गुंड जे आहेत ना ते आता फोन ठेवतात. पण वल्लरी म्हणते की काय हे पुन्हा एकदा माझा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही आहे ह्या ईश्वरीमुळे. या ईश्वरीला तर मी सोडणार नाही. मी काय काय करून हे प्लॅनिंग केलं होतं आणि त्या अर्णवला गायब केलं होतं, पण आता ही प्रॉपर्टी राकेश तुलासुद्धा मी खाऊ देणार नाही, असाही विचार आता इथे वल्लरी करत असते. दुसरीकडे अंजली आणि मामा हॉलमध्येच बाहेर बसलेले असतात आणि तेवढ्यातच ना तिथे आता अर्णव आणि ईश्वरी येतात. अर्णवच्या अंगाला असलेले डाग आणि अर्णवला काहीतरी झालेलं आहे हे अंजलीला कळतं. म्हणूनच अंजली आता अर्णवकडे जाते आणि अर्णवला म्हणत असते चिंटू हे सगळं काय आहे, तुला काय लागलंय बोल ना. मग आता अर्णव काहीच बोलत नसतो. मग आता ईश्वरी अर्णवकडे बघून इशारा करत असते, पण त्यांना खरी गोष्ट सांगायची नसते की पत्रकार धुमाळ यांच्यापर्यंत पोचल्यानंतर हे सगळं काही झालं होतं. मग आता अर्णव खोटी कहाणी म्यूटमध्ये तिला सांगू लागतो. म्हणजे आपल्याला त्यांनी जी कहाणी सांगितली आहे ती सांगितलेली नाही आहे, कारण तिथे साऊंड हा म्यूट होता. म्हणजेच अर्णवने नक्कीच तिला काहीतरी वेगळं सांगितलेलं असणार आहे. पण त्यावेळेला आता अंजली या सगळ्याचे आरोप देखील ईश्वरीवरच करू लागते आणि ती म्हणत असते की अर्णव तुला काही कळतंय का? म्हणजे आपला प्रॉपर्टी
प्रॉपर्टीचा विषय चालू होता, तू सह्या करत होतास, पण तेवढ्यातच अचानकपणे हे सगळं काही झालं. तुला हे कळतंय का? कोणीतरी मुद्दामून घडवून आणण्याचा हा प्रयत्न केला आहे आणि हे सगळं घडवून आणण्यामागे नाही ईश्वरीच असणार आहे, हे सुद्धा मला माहिती आहे. मग अर्णव आता अंजलीवर ओरडतो आणि म्हणतो की ताई, प्रत्येक वेळेला कोणत्याही गोष्टी कुठेही काय नेतेस? उलट मला त्या गुंडांनी किडनॅप करून ठेवलं होतं, तिथून मिस इंदोरनेच मला सोडवून आणलेलं आहे. मग ती असं का करेल? तुला का वाटतं ग? असा गैरसमज करून घेऊ नकोस, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा तो तिला असं सगळं काही सांगतो ना, तेव्हा मात्र म्हणत असते की तू का प्रत्येक वेळेला माझ्यावर विश्वास ठेवत नाही? अरे ही मुलगी तुला माहिती नाही आहे कशी आहे, खूप जास्त बेकार आहे, हिच्यावर विश्वास ठेवू नकोस, असं देखील आता सांगितलं जातं. पण अर्णव म्हणतो की ताई, तुला तुझी प्रॉपर्टी हवी आहे ना? उद्या मी पेपरवर सह्या करणार आहे, आपण उद्या रिलॅक्समध्ये सगळं काही करू आणि तुलाही आता आरामाची गरज आहे, तर तू आराम कर प्लीज, असंही आता अर्णव जो आहे तो अंजलीला सांगू लागतो. मग अंजली ही म्हणते की ठीक आहे, कारण अर्णवला सध्या तरी आरामाची गरज असते, कारण तो नुकताच तिथून आलेला असतो आणि म्हणूनच मग आता तोही विचार करतो की आपण इथे कशाला थांबावं आणि म्हणूनच तो लगेच रूममध्ये जायला निघतो. पण इकडे ईश्वरी त्याच्या मागोमाग जाते. अंजलीला थोडं हे सगळं वेगळं वाटत होतं, पण हे सगळं करणारी ही वल्लरी होती हे मात्र अजूनही कोणाला कळलेलं नव्हतं. इकडे मात्र मामा आणि अंजली दोघंही जण एकमेकांकडे बघत असतात. अर्णवला कोणी हे सगळं केलं हे मामाला सुद्धा कळत नसतं. तर दुसरीकडे मात्र आता अंजलीला उद्याचा दिवस कधी येतो ना असं झालेलं असतं. इकडे आता अर्णव हातातनं निसटून गेला आहे ही गोष्ट वल्लरीला कळलेली असते, म्हणून वल्लरीची चिडचिड होत असते. वल्लरी तिच्या रूममध्ये असलेला काचेचा ग्लास फेकून टाकते, जेणेकरून तो फुटतो आणि मग तो सगळा राग ती त्या काचेच्या ग्लासवर काढते. काचेच्या ग्लासचा आवाज आल्यामुळे मामा रूममध्ये येतात आणि मामा विचारतात की काय झालं. त्यावर मात्र मामांना ती खोटं सांगते आणि मला जरा चक्कर येत होती म्हणून माझ्या हातात ना तो ग्लास निसटला. मग आता वल्लरीची बडबड सुरू होणार, तेच मामा म्हणतात की ठीक आहे, तुझ्या हातातना ग्लास जो आहे तो निसटला, ठीक आहे, बरं झालं तू निसटली नाहीस. मग आता वल्लरीची बडबड सुरू होत असते. मग शेवटीच ना मामाच म्हणतात मी नवीन ग्लास घ्यायला जातो, चल, असं बोलून ते बाहेर पडतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आता अंजलीने सगळे पेपर्स रेडी केलेले असतात, सगळे फाईल्सला लावून, आणि त्या फाईल्सवर आता फक्त सह्या घ्यायच्या असतात, त्या म्हणजे अर्णवच्या. आणि मग आता सगळीजण हॉलमध्ये बसलेले असतात. अर्णवकडे ते पेपर्स दिले जातात. अर्णव जेव्हा ते पेपर सगळे काही बघत असतो, कारण अर्णव एक एक पेपर वाचून घेतो की नेमकं काय काय प्रॉपर्टी कुठे कुठे नावावर केली गेलेली आहे, हे सगळं काही एकदम तो वाचू लागतो. आणि जेव्हा हे सगळे पेपर तो वाचत असतो तेव्हा वल्लरीच्या डोक्यामध्ये तेच सुरू असतं, या राकेशने तर माझ्याबरोबर काम करतोय सांगून मागून मस्त वार केला, म्हणजे प्रॉपर्टी हडप करण्याचा जो काही प्लॅन त्याने केला ना तो अजबच होता, पण या राकेशला मी सोडणार नाही, असाही विचार ना वल्लरी मनातल्या मनात करत असते. इकडे आता अर्णवचे सगळे पेपर्स वगैरे वाचून झालेले असतात. मग आता अर्णव त्या पेपर्सवर सह्या करणार असतो. अर्णव आता ते पेपर्स हातात घेतो आणि तो तिथे असणाऱ्या त्या सोफ्यावर बसतो, कारण आता अर्णवला ते पेपर्स वाचून वगैरे सह्याही करायच्या असतात. खूप सारे पेपर्स असतात. ईश्वरीही त्याच्या बाजूने असते. ईश्वरी विचार करते की हे कुठेतरी थांबायला हवं, ती काही ना काही अडचणी येत असतात याचाच विचार करत असते. पण आता हे जर मी थांबवलं नाही तर याचे परिणाम वाईट होऊ शकतात, हे देखील कुठेतरी ईश्वरीला माहिती असतं. आणि म्हणूनच ईश्वरी आता अर्णव जेव्हा सही करायला जाणार तेच ईश्वरी अर्णवचा हात पकडते आणि अर्णवला थांबवते. त्याबरोबर अंजली ईश्वरीकडे रागातच बघत असते, कारण तिला आता खूप जास्त तिचा राग आलेला असतो. तर ईश्वरीला अंजली म्हणत असते की आता काय आहे तुझं? त्यावर अर्णव देखील ईश्वरीला म्हणत असतो की सोड निसिंदर हात, मला सही करू दे. पण ईश्वरी म्हणत असते की नाही अर्णव सर, तुम्हीही सही करणार नाही आणि प्रॉपर्टीचे हिस्सेसुद्धा होणार नाहीत. आणि असं बोलूनच ना ईश्वरी आता अर्णवचा हात थांबवते आणि अर्णवच्या मांडीवर जी फाईल असते ती खेचून घेते. आता ईश्वरीकडे ती फाईल असते. त्यावर अंजली म्हणत असते की तू कोण आहेस हे सगळं बोलणारी? त्यावर ईश्वरी म्हणते मी बायको आहे, मी अर्णव सरांची बायको आहे. ईश्वरी अर्णव राजशिर्के, आणि त्यामुळे माझासुद्धा या सगळ्यावर हक्क आहे, मी सुद्धा या सगळ्यामध्ये बोलू शकते. अंजली आता संतापलेली असते. त्यातच अर्णवसुद्धा आता ईश्वरीला म्हणतो की मिस
इंदौर तू हे सगळं काय बोलतेस, हे सगळं काय करतेस, हे सगळं काही मला ताईच्या नावावर करू दे, नको हे सगळं थांबवूस. पण आता ईश्वरी म्हणत असते जर अंजली ताई स्वतःच्या बाळाचा विचार करत असतील तर मला सुद्धा माझ्या भविष्याचा विचार करायलाच लागेल ना. मग मी का म्हणून माझी प्रॉपर्टी ह्यांच्या नावावर करू. अंजलीला जेव्हा हे सगळं ईश्वरी बोलते तेव्हा अंजलीला राग येतो. वल्लरीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडून गेलेले असतात. वल्लरी विचार करते की बाई हे चालू काय आहे रे बाबा, असाच तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो. पण ईश्वरी मात्र आता एकदमच हटके स्टाईलमध्येच उभी असते आणि ती म्हणत असते की या पेपरवर सह्या होणार नाहीत आणि कोणतेही अधिकार तुम्हाला दिले जाणार नाहीत, असंही ती डायरेक्ट बोलते. तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की बीस इंदौर असं काही करू नकोस, ताईच्या नावावर मला प्रॉपर्टी करून टाकू दे, ताईला तिचे हक्क मिळू दे, असंही तो आता म्हणत असतो. पण ईश्वरी नाही म्हणते. ईश्वरी लगेच ते पेपर फाईल्समधनं सगळे काढते आणि तिकडनं जायला निघते. मग अर्णवही विचार करतो की ही नेमकी गेली तरी कुठे असेल. तर पुढील भागामध्ये असं दाखवलं गेलेलं आहे की ईश्वरी जे आहे ती पेपर्स वगैरे घेते आणि गेलेली असते आणि येताना देवघरातनं तिने माचीस आणलेली असते आणि माचीस घेऊन येऊनच तिने आता ते पेपर्सना जाळून टाकलेले असतात. जेवढेही पेपर्स प्रॉपर्टीचे बनवलेले असतात ना ते, आणि ते बघूनच ना सगळ्यांनाच धक्का बसतो. दुसरीकडे मात्र अर्णवला कळत नसतं की ईश्वरी हे सगळं असं का वागत आहे. पण या सगळ्यामागे सुद्धा ईश्वरीचा एक वेगळीच चाल आहे. म्हणजे ईश्वरीला माहिती आहे की राकेश हे सगळं हडप करायला बघतोय आणि त्याला ते हडप करू द्यायचं नाही आहे, हेच तिच्या डोक्यामध्ये असतं. मग दुसरीकडे अर्णवला ईश्वरी समजावते मी हे सगळं काही मुद्दामूनच केलं. रूममध्ये गेल्यानंतर त्याच्याशी बोलत असते आणि अर्णवला सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, पण मला असं वाटतं ना की आपण आहे ना सगळं सत्य आणायला हवं समोर. कारण अंजली ताईंनाही कळायला हवं की राकेश कसा आहे आणि घरातल्यांना सुद्धा आपण या गोष्टी सांगूया, असंही ईश्वरी आता अर्णवला बोलत असते. तर अर्णव आता ईश्वरीच्या बोलण्याचा विचार करत असतो. दुसरीकडे मात्र आता अंजलीने राकेशला सांगितलेलं असतं की आपल्याला आता काही भेटणार नाही आहे, कारण ईश्वरीने ते सगळे पेपर जाळून टाकलेले आहेत. मग आता राकेशही म्हणतो की आता आपल्याला कायद्यानेच लढावं लागेल. मग ती म्हणते की तुम्ही लवकरात लवकर या, आपण ही प्रोसेस सुरू करूया. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा.